नमस्कार सर्वांना, मी सारिका. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर आता सारिका कांचन म्हणजे आम्ही दोघी चौथी आहोत, मी सारिका आणि कांचन. आता बऱ्याच जणांना हे माहिती आहे, पण आपले जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते. तर आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसापासून मी असा ब्लॉग बनवला आहे जो की तुम्हा सगळ्यांनाच बघायला खूप आवडतात. अशा प्रकारचे ब्लॉग म्हणजे आमच्या दोघींचे. तर बरेच दिवस झाले मी माहेरी असल्यामुळे मी काय असे व्हिडिओज बनवत नव्हते. तर आज म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. तर व्हिडिओमध्ये ना तुमच्या बऱ्याच कमेंट्सची मी उत्तरं पण देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज काय स्वयंपाकाचं एवढं काही विशेष करायचं नव्हतं, कारण आम्ही 4 वाजताच जेवलो होतो. आहोंनी डोसे आणले होते पार्सल, तर तेच आम्ही खाल्लेले. त्यामुळे बाकी इतर काही कोणाला भूक नव्हती. 4-5 वाजता आम्ही जेवलो होतो आणि चहासोबत पण बरंच काही खाल्लं होतं. त्यामुळे ना संध्याकाळी थोडंसं जेवण बनवायचं होतं, म्हणजे फक्त मेथीची भाजी आणि भाकरी बनवायच्या होत्या. जास्त कोणाला काही भूक नव्हती त्याच्यामुळे. तर इथं कांचन भाकरी करून घ्यायला लागलेली आहे आणि माझं सोबतच भाजी बनवायचं देखील चालू आहे. तर मी इकडे ना भाजी बनवून घ्यायला लागले होते आणि कांचनचं भाकरी बनवत असते ती तुम्हाला तर माहितीच आहे. आणि खूप दिवसांनी आम्ही एकत्र स्वयंपाक करायला लागलो आहे, म्हणजे कारण मी जास्त दिवस तिकडं होते, त्यामुळे ती आल्यापासून तीच करत होती. मी एखादी भाजी वगैरे करायचं म्हटलं तर मग मी करत असते. असं सध्या तरी चालू आहे आल्यापासून. आणि आत्या आमच्या इकडे आहेत आता सध्या, त्यामुळे घरातलं वातावरण पण छान आहे. असं वयस्कर माणूस घरात असलं ना छान वाटतं. इतके दिवस काय आम्ही 3 जण होतो, त्यामुळे आता आत्या असल्यामुळे ना अजूनच छान वाटतंय घरामध्ये. आत्यांसोबत गप्पा मारत ना वेळ पण निघून जातो. आणि दिवसभर अगोदर कसं आम्ही दोघीच असायचो, गप्पा मारायचं, झोपायचं, बसायचं, हेच चालू असायचं. तर आता आत्या असल्यामुळे ना छान वाटतं. आणि घरात एखादी मोठी व्यक्ती असली ना की असं आपल्यावर थोडंसं जरा म्हणजे त्यांचा दबाव असतो की हां हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं असतं. मग आम्ही दोघी काय असलं तरी करायलेली परत करूया असं होत असते. तर मिरच्या इकडे मी धुवून घेतलेल्या आहेत आणि लसूण टाकला आहे तेलामध्ये. त्यामध्येच आता मेथीची भाजी बनवून घेणार आहे. आणि तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात आणि वाचून मला खूप छान वाटतं. आणि त्यात कॉमनली जाणारा प्रश्न म्हणजे प्रत्येक कमेंटमध्ये तो म्हणजे की तुम्हाला दोघींपैकी कुणाला मुलं आहेत, किंवा मग तिला अजून कसं झालं नाही. सुरुवातीला म्हणतात आहेत का, नाही म्हटलं तर मग म्हणतात का नाही झालं अजून, खूप वर्ष झाले. आता स्वाभाविकच आहे, कोण पण असंच प्रश्न विचारणार. पण परवा एक कमेंट आली ना, ती वाचून ना मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं की त्यांनी मला स्वतः येऊन आम्हाला आशीर्वाद दिले आहेत की काय, असं खूपच छान वाटलं. तर तेव्हा पण एक कमेंट्स आली होती की ताई तुम्हाला दोघींपैकी मुले कुणाला आहेत. तर मग मी म्हटलं होतं दोघींना पण नाहीत. मग त्यावर त्यांनी रिप्लाय केला होता. तर त्यांनी असं कमेंट केली होती की पहिला सारिकाला मुलगा होईल आणि नंतर कांचनला पण मुलगाच होईल. तर वाचून एकदम छान वाटलं मला की असं माणसं पॉझिटिव्ह पण बोलणारे आहेत. मग पहिल्यांदा जेव्हा पण कोण पण विचारतं ना तुम्हाला मुले आहेत का, तर नाही म्हटलं ना तर मग म्हणतात खूप दिवस झाले, मग कधी होणार, असं तसं विचारलं जातं. पण ह्यांनी डायरेक्ट असे बोलले की हां तुला पण मुलगा, सारिकाला सुरुवातीला मुलगा होईल आणि नंतर कांचनला मुलगा होईल. त्यांना ऐकून वाचून खरंच खूप छान वाटलं. आणि असं वाटलं की त्यांच्या मुखातून ना कुठले तरी असं देवानेच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. तर थँक्यू सो मच त्या कमेंटसाठी. आणि दुसरं म्हणजे माझ्यावरचं इलाज, म्हणजे की मी असे दिसते मग त्यावर काहीतरी उपाय करा, तुमचं ऑपरेशन करा, ऑपरेशनने तुम्ही बरं होऊ शकता. तर अशा मला बऱ्याच कमेंट येतात की ठीक होईल, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण कसं आहे ना, मला खरंच खूप भीती वाटते अगोदरपासूनच ऑपरेशनची. आणि दुसरं म्हणजे मला स्वतःला खरंच बरं व्हायचं नाही आहे. मला वाटतं तर झाले, म्हणजे जशी आहे ना मी तशी मला आवडते आणि बाकीच्यांनी पण मला तसंच ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे मग मला असं वाटतं की मी सगळ्यांसारखीच आहे, की त्यांच्यापेक्षा अशी वेगळी नाही आहे मी. मला कधी जाणवतच नाही की मी पण दिव्यांग आहे असं. म्हणजे तुमच्या सगळ्यांपेक्षा असं वेगळे आहे असं मला कधी वाटलंच नाही. त्यामुळे मला वाटत नाही की मला ऑपरेशन करायची खरंच गरज आहे. आणि दुसरं म्हणजे मला बाकी त्या गोष्टीचा काही त्रास पण होत नाही, म्हणजे दुखत वगैरे नाही. आता मला पण सवय झालेली आहे, त्यामुळे ऑपरेशनचा काही मी विचार करतच नाही. तर आता कांचनचं भाकरी बनवून झालेलं आहे आणि ती इथं निवांत येऊन सिरियल बघत बसलेली आहे. आत्या पण इकडं झोपलेल्या आहेत. तर आत्यांना पण मालिका बघायला खूप आवडतं. आणि पण आता त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं त्यामुळे त्या
ऐकत आहेत मालिका आणि हे दोघं सांगतात त्याला हे झालं ते झालं मालिकातलं म्हणून. कांचन पण बसली मालिका बघायला. तिला ती खूप सिरियल आवडते, त्यामुळे तिनं पटकन भाकरी करून बघायला गेली होती. नंतर इथं माझी भाजी टाकून झालेली आहे फोडणीला. नंतर मग मी इकडं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायला आलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट संपलं होतं. आम्ही एकदमच करून ठेवत असतो तसं, पण आता संपलेलं, त्यामुळे मग मी इथं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायला लागलेले आहे. आणि फक्त आता भाजी भाकरी आहे, त्यामुळे भाजी करून मग मी पण टी व्हीच बघत बसणार आहे. तर संध्याकाळचं आमचं असं निवांत चाललेलं असतं, टी व्ही बघत स्वयंपाक वगैरे करायचा, नंतर टी व्ही बघत बसायचा आणि मग नंतर जेवायचं. तर छान वाटतं सगळ्यात मिळून असं सिरियल वगैरे बघायला. म्हणजे तेव्हा आपले मोबाईल साईडला असतात आणि आपलं सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन टी व्हीकडे असतं. सोबतच आपल्याला एकत्रित वेळ पण घालवायला भेटतो फॅमिलीला. म्हणजे आम्हाला आज दिवसभरात त्यांच्यासोबत काय झालं आम्ही आमचं सांगतो, ते त्यांचं सांगतात. आणि आता आमच्या नवीन व्यक्ती म्हणजे आत्या पण त्यांचं वेगवेगळे अनुभव शेअर करत असतात. आमच्या वेळेस असं, आमच्या वेळेस तसं. तर ऐकायला पण खूप छान वाटतं त्या सांगतात तेव्हा. आणि कांचनचं हातनं चालू आहे बघायचं, कुठपर्यंत आले कुठपर्यंत राहील. म्हणजे भाजी पण ती चेक करत होती आणि मी जरा खाली गेले होते. हे मिक्सरचं भांडं शेजारच्या ताईने नेलं होतं तर ते आणायला, त्यामुळे भाजी उशीरपासून तीच चेक करत होती. तर आता इथे झाले शेंगदाण्याचं कूट टाकून आपण भाजीत टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट. आणि अजून एक कमेंट म्हणजे की आमचा महिन्याला खर्च किती येतो, आम्ही कोणते तांदूळ वापरतो आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या विचारल्या जातात बऱ्याच वेळा. आणि थोड्याशा क्वांटिटीत मी भाजी बनवते आणि ती आम्हाला पुरते का भाजी. तर आता कूट टाकून घेणार आहोत आपण. आणि एवढी भाजी आम्हाला पुरते असं काही नसतं, सोबत जवसाची चटणी लोणचं वगैरे असं काहीतरी असतंच, त्यामुळे एवढी भाजी इनफ आहे आमच्यासाठी. तर आम्ही ना राशनचे तांदूळ वापरतो, जे रेशनला भेटतात ते, आणि चांगले असतात ते तांदूळ, जे इडली डोशासाठी पण वापरले जातात रेशनचे, आणि तेच आम्ही खायला पण वापरतो. आणि गहू म्हटलं तर गहू आमच्या पप्पांच्याच रानामध्ये भरपूर गहू झाला होता, त्यामुळे मग तेच गहू वगैरे आम्हाला देतात. आणि राशनचं पण आमचं येत असतं, तर राशनचे आणि ते असे दोन्ही म्हणून आम्ही गहू वापरत असतो. आणि कांचनचे पण मम्मी पप्पा अधूनमधून गहू तांदूळ वगैरे देतच असतात. आणि बाजरी काय आमच्या रानात येते हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. म्हटलं तर आम्ही आठवड्यालाच आणत असतो, म्हणजे भाजीपाला पण आणि किराणा पण आम्ही दर आठवड्यालाच भरत असतो. कारण आमचं जे पेमेंट होतं ना ते दर आठवड्यालाच होत असतं रविवारी, त्यामुळे मग आम्ही आठवड्यालाच जेवढा पण लागणार आहे ना तेवढा किराणा भरत असतो. तर आम्हाला 1 किलो तेल आठवड्याभर जातं आणि बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आणत असतो आम्ही, साखर वगैरे जे की काय घरात लागतं ते एकदम आणतो. आणि जर एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं करायचं झालं तर त्या गोष्टी त्याच वेळेस आणत असतो. म्हणजे समजा आज आम्हाला हे बनवायचं आहे, फॉर एक्झाम्पल बिर्याणी बनवायची, तर बिर्याणीचा तांदूळ आम्ही त्याच वेळेस आयत्या वेळेस घेऊन येत असतो. आता आम्ही असं म्हणून, म्हणजे ज्या काही मी वेगळं बनवायचं म्हणते ना तर त्याचं सामान त्याच दिवशी आणत असतो आम्ही. असं काही आणून स्टोअर करून ठेवत नाही, कारण आमच्याकडे फ्रीज वगैरे पण काही नाही आहे जर स्टोअर करायचं म्हणलं. आणि मसाले वगैरे पण खराब होण्याची शक्यता असते, जाळी वगैरे लागते, त्यामुळे जेवढं आम्हाला लागतं आठवड्याला अर्धा किलो 1 किलो 2 किलो तर असं आम्ही थोड्या क्वांटिटीमध्येच आणत असतो. आणि संपलं की लगेच घेऊन येतो, त्यामुळं जास्त प्रमाणात काही स्टोअर करून ठेवत नाही आहे. आणि बाजार असतो बुधवारी, तर बुधवारचा एकंदरीत 300-350चा आमचा बाजार होतो. आणि बाकी किराणा म्हटलं तरी 1000-1200पर्यंत जातो. तर असं आमचं आठवड्याला होतं, म्हणजे 1500पर्यंत होतं आठवड्याला, मग महिन्याचे 4 आठवड्याचे असे बघा. आणि नंतर मग आमचं रूम भाडं 3500, तर असं आम्हाला एवढा खर्च येतो. तर आता तुम्ही विचारला म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तर इकडं आता म्हटलं भाजी शिजते तोवर म्हटलं आता भांडी पण लावून घेऊया. भांडी पण लावली नव्हती. खरं तर मी नेहमी भांडी घासत असते आणि भांडी कांचनच लावत असते. तर म्हटलं चला आज आपल्याला टाईम आहे तर आज घेऊया म्हटलं, नाहीतरी मग माझं काहीतरी वेगळंच चालू असतं, कोणाला तरी बोलत बसायचं किंवा एडिटिंग वगैरे करायचं राहिलेलं असते ते मी करत असते. तर इथं मग मी भांडी लावून घेते. तर आता इथं एकच कपाट आहे, भांड्याचं वेगळं कपाट नाही आहे आमच्याकडे, त्यामुळे मी एकाच कपाटामध्ये डबे पण ठेवलेले आहेत. वरती जे लागणाऱ्या भरण्या वगैरे आहेत त्या पण आहेत आणि भांडी पण त्यामध्येच ठेवलेली आहेत, असं केलेलं आहे. आणि खाली तिथं आपलं देवघर आहे, बघू शकताय तुम्ही. आणि अशा प्रकारे मी
एकाच कपाटामध्ये आम्ही सगळं ठेवत असतो. पलीकडचं जे कपाट आहे ना, तर ते फक्त कपड्यांसाठी यूज करतो. त्यामध्ये साड्या वगैरे, कपड्या हे सगळं असतं. आणि इथं आमचं जेवण तयार झालेलं आहे. तर आम्ही रोजच मालिका बघत बघत जेवण करत असतो. तर खूप छान वाटतं आम्हाला सिरियल बघायला या सगळ्याच. मग सगळ्या सिरियल बघत बघत निवांत आपलं जेवत असते. तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि कांचन इकडे एक एक आणून द्यायला लागली. तसं तर आम्ही दोघी मिळूनच आणत असतो, पण आज काही जास्त बनवलं नव्हतं, फक्त भाजी भाकरी वगैरे हेच होतं. त्यामुळे मग कांचनीच आणून दिले सगळं इकडं. मग जास्त प्रमाणात काही पदार्थ असले की नाही मग आम्ही दोघी पण मिळून आणत असतोय. तर इथं बनवली मस्तपैकी मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर अजून एक कमेंट होती की बाजरीच्या भाकरी बाजरीच्या वाटत नाहीत. तर यामध्ये ना आम्ही थोडंसं तांदूळ मिक्स करत असते, त्याच्यामुळे बाजरीची भाकरी ना थोडीशी ज्वारीच्या भाकरीसारखी होते, म्हणजे पांढरी दिसते. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ती ज्वारीची भाकरी आहे. तर आता कधी पण ना जेवण आम्ही काही बनवत असो घरात, तर कांचनला माहिती आहे हे शूट करत आहेत, त्यामुळे ती त्यांच्याकडे बघून हसायला लागलेली आहे. आणि रोजच त्यांचं चेष्टा मस्करीचं चालू असतं दोघांचं. तर असो, तर मी काय म्हणत होते, कधी पण आमच्या घरात काही जेवण वगैरे बनवायचं असं ना, तर वाढायला मीच बसत असते. मग भाजी असो काय असो असं असतं. कांचन जास्त वाढत नाही कुणाला, काही तुम्हीच घ्या तुम्हीच करा म्हणते. बाकी सगळं माझ्या हाताखाली वगैरे आणून देते, पण वाढत नाही ती कुणालाच. तर आता तर आम्ही इथं तिघंच आहोत आणि आत्या आणल्यापासून तर मग अजूनच छान वाटते. तर आत्यांना वांग्याची भाजी देऊ नका अशा कमेंट आली होती, पण त्यांना काही तसं पथ्य वगैरे पाळायला सांगितलं नव्हतं. म्हणजे खाली पण मी एका ताईंचं ऑपरेशन केलं तर त्यांना विचारलं होतं, तर त्या पण बोलले की खाण्याविषयी काही नसते, फक्त आंघोळ तेवढी करायची नसते आणि डोकं विंचरायचं नसते, हेच त्यांनी सांगितलं. मग तेव्हापासून आम्ही त्यांना सगळंच जेवायला देतो. बाकी त्यांना शुगर आहे त्यामुळं दुसरं काही शुगरचं काही देत नाही. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत आणि इथून पुढे पण तुम्ही ज्या पण काही कमेंट करताल त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देतच असते. सोबतच कमेंटचा रिप्लाय देखील त्याच ठिकाणी देत असते. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.